थांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय आता बाहेर आलेला असतो आणि अक्षय इकडे तिकडे पाहत असतो. त्याच्याकडनं काय झालेलं आहे या गोष्टींचा विचार तो आता करत असतो. त्याच वेळेला आरोही मात्र त्याच्याकडे पाहून जोरजोरात हसू लागते. आरोही जेव्हा जोरजोरात हसते तेव्हा मात्र आता सगळीच जण त्याच्याकडे पाहत असतात. तर आता सगळ्यांनाच अक्षयकडे पाहून हसू येत असतं, कारण काल रात्री घडलेला सगळा प्रसंग जो आहे तो अगदी डोळ्यासमोर ताजा टवटवीत असतो. आणि त्याचसोबत अक्षय दारूच्या नशेत खूप जास्त गोंधळ घालून बसलेला होता. आणि हे सगळं जेव्हा मुलांना अक्षयला बघून लक्षात येतं तेव्हा तिघही जण हसत असतात. म्हणजेच अर्थाही, त्यासोबत तारा, पार्थ आणि आरोहीही चौघं जण मिळून असे हसत असतात. अक्षय म्हणतो की काही चाललंय काय. राणीसुद्धा आता अक्षयची मजा घेत असते आणि अक्षयला म्हणते की हे घ्या दादा, शिरा खाऊन घ्या, तेवढं बघा जमतंय का. असं बोलल्यानंतर इथे अक्षयला समजत नसतं की आपल्याला सगळीजणं असं टार्गेट का करतायत. आपल्याला नेमकं झालंय तरी काय की सगळीजणं आपल्याला असं टार्गेट करायला लागलेत, असा विचार आहे ना तो करत असतो. तर दुसरीकडे मात्र बाबा, तुला माहीत नाही का काल रात्री तू काय गोंधळ घातलायस. बाप रे, काल रात्रीचा गोंधळ ना इतका भयानक होता ना बाबा, काय सांगू. काल तू फायनली आईला बोलून टाकलंस तुझं प्रेम आहे ते आईवर. आणि हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आता हसू येत असतं. आणि जेव्हा अक्षयला हसू येत असतं ना तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हे काही खरं नाही आहे, मला माहिती आहे. अक्षयला आता सगळीजणं बोलतात की अरे आम्ही सांगतोय ते खरं आहे अगदी, म्हणूनच तर सांगतोय ना, असा कसा विचार करतोयस तू. आणि त्याच वेळेला आता म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे, म्हणजे मी खरंच असा काही गोंधळ घातला आहे का. अरे हो, आम्ही कशाला काय सांगू, पण हे कसं काय शक्य झालं आहे. अरे तुला माहीत नाही का, इरावती म्हणत असते. इरावती सांगते की तू तुझ्या आजीचा आणि त्याचसोबत तुझ्या बाबांचा वारसा पुढे नेलेला आहेस, म्हणजेच दारू प्यायचा. त्यांनासुद्धा सवय होतीच की, आणि आज ते तू दाखवलेस करून, असं देखील आता बोललं जात असतं. मालविकाला सुद्धा विचारलं जात असतं, मी काय केलं आहे एवढं की सगळीजणं माझ्याकडे पाहून हसतायत, काय झालं आहे सांग ना, तू तरी सांग, असं देखील आता बोललं जात असतं. मालविका काही बोलत नसते. मालविका आता शांतच असते. मालविकाला काय झालंय असाच विचार आता अक्षय करत असतो, कारण अक्षयला असं म्हणणं असतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगावं, पण इथे कोणीही सांगायला तयार नसतं. दुसरीकडे मात्र आता पार्थ म्हणतो की थांबा काका, मी तुला व्हिडिओज दाखवतो. आणि असं बोलून मोबाईलमधला व्हिडिओ तो दाखवायला सुरुवात करतो, ज्यामध्ये खरं तर आता अक्षय दारूच्या नशेत असतो. तो रमाच्या जवळ असतो, रमाला आय लव्ह यू बोललेला असतो. आणि हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर इकडे मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो की त्याने काय गोंधळ घातलेला आहे याची आता त्याला जाणीव होते. आणि तो म्हणत असतो की बापरे, हे सगळं माझ्याकडनं झालंय, खूपच भयानक आहे. आणि या सगळ्याचा तो व्हिडिओ जेव्हा पाहतो तेव्हा त्याला इतका मोठा धक्का बसतो की त्याला ते पचवताही येत नसतं, कारण त्याने आता या सगळ्याच्या भरात प्रेमाची कबुली जी दिलेली असते, प्रेमाची कबुली देऊन तो आता मोकळा झालेला असतो. आणि त्यामुळेच ना आता मात्र खूपच जास्त चिडचिड जी आहे ती होत असते. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा इरावतीकडे पाहत असतो. इरावतीला म्हणतो की आत्या, हे सगळं एवढं होऊन गेलंय का. तर इरावती म्हणते की हो, हे सगळं असंच होऊन गेलंय, पण आता तुला तरी काय सांगावं, कारण तुझ्याकडे सांगण्यासारखं काही आहे का. कारण तुला आम्ही विचारत होतो, तुला आम्ही थांबवायचा प्रयत्न करत होतो, पण तुला ऐकायचंच नव्हतं. तू कोणाच्याही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. तुला इतकं प्रेम आलं होतं की तू आम्हा सगळ्यांना वेड्यात काढत होतास, असं देखील आता इरावती बोलत असते. आता अक्षरशः अक्षयने डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण त्यालाही आता कळलेलं असतं की त्याच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे. दुसरीकडे मात्र आता बऱ्याच दिवसानंतर ना साईच्या आईची एंट्री झालेली आहे. आणि ती मात्र आल्यानंतर साईला सारखे कॉल करत आहे, पण साई जो आहे तो कॉल रिसीव्ह करत नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की आईचा कॉल रिसीव्ह केला का आई लग्नाशिवाय दुसरं काहीही बोलणार नाही आहे, कारण आईकडे दुसरं काहीसुद्धा नाही आहे. म्हणूनच तो आईचे कॉल रिसीव्ह करत नसतो. पण इकडे मात्र आता पिऊन जो आहे तो मात्र आता रूममध्ये आलेला असतो आणि तो साईला म्हणतो की सर, फोन आला आहे. आणि लँडलाईनचा फोन उचलला जातो. लँडलाईनचा फोन जेव्हा उचलला जातो तेव्हा मात्र आता तिथेसुद्धा त्याच्याच आईने कॉल केलेला असतो. आणि ती म्हणत असते की
कुठे आहे आमचे चिरंजीव, द्या बरं त्यांना फोन. आणि मग मात्र आता इथे आई डोक्याला हात लावून घेतो, कारण एवढा वेळ तो ह्या सगळ्यापासून वंचित राहत होता, लांब राहत होता. पण आता आईचा फोन उचलला गेलाय म्हटल्यावर आता आईशी बोलणं तर भागच आहे असा विचार करून तो लँडलाईनवर बोलायला जातो. आणि तो आता आईशी बोलत असतो. आईला म्हणत असतो की काय आहे आता कशाला फोन केला आहेस काय रे, मला माहिती आहे तू माझे कॉल का उचलत नाही आहे. मी लग्नाचा विचार येईन, लग्न कधी करतोय म्हणून ना, मला काय बी सांगू नको. बघ मी ना आता एक पार्सल पाठवलं आहे, ते थोड्याच वेळात तुझ्यापर्यंत येऊन पोचेल. ते पार्सल बघ आणि पुढचा विचार कर. असं देखील आता त्याला बोललं जात असतं. म्हणजे मला काही कळलं नाही काय आहे नेमकं. तर त्याच वेळेला अरे मी ना तुझ्यासाठी पार्सल पाठवलं आहे, लवकरात लवकर लग्नाची तयारी कर. काय आहे ना, आपल्याला ना एकही शब्द कमी पडायला नको. आपण आहे ना पूर्ण तयारी करूनच राहूया, कारण मला ना माझ्या रमाला माझ्या सुनबाईला खुश बघायचं आहे. असं देखील आता इथे साईची आई बोलत असते. पण इकडे साईला सुद्धा या सगळ्याची जाणीव झालेली नसते की या सगळ्या गोष्टी खरंच अशा होतील का. आणि तो ना या सगळ्याचा विचार करत असतो, कारण सध्या ना रमा जी आहे ती मात्र त्याच्याकडे राहत नव्हती. रमा जी आहे ती अक्षयकडे राहायची. आणि त्यामुळेच ना आता मात्र त्याला समजत असतं की आईला काय म्हणावं, म्हणूनच तो आता शांत असतो. पण जेव्हा आता तो शांत असतो ना, तेव्हा मात्र त्याची आई त्याच्या मागे लागत असते आणि तू लवकरात लवकर लग्नाचा डिसिजन घे असं सांगत असते. पण ती आता त्याला हेही देखील म्हणते की मी थोड्याच दिवसात तिथे येणार आहे, मग मला तू सांगू नकोस, मग मी तेव्हा लग्न फिक्स करणारच आहे असं देखील आता ती साईला सांगत असते. तर साई म्हणतो की आई इतकी काही घाई आहे यायची, मग तुझ्या लग्नाची घाई करायला नको का, किती मोठा होत चालला आहेस, लवकरच आपण तुझं लग्नही करूया. पार्सलही आलेलं असतं आणि पिऊन बोलतो की सर तुमच्या नावाने पार्सल आहे. हां ते पार्सल आलंय ना, ते मीच पाठवलं आहे, तेच माझ्या नव्या सुनबाईंना द्यायचं, त्यामध्ये चुडा आणि साडी आहे असं देखील आई आता साईला सांगू लागते. साई म्हणतो की आई हे सगळं काय चाललंय, अजूनही त्या लग्नाला तयार नाही आहेत आणि मग हे सगळं काय. मग आता साईला आई सांगू लागते की बघ ती लग्नाला जशी तयार होईल ना तशी तिला ती साडी द्यायची आणि तिला हे सरप्राईज द्यायचं असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता इथे साई आईचा फोन ठेवून देतो, कारण आई खूप जास्त बडबड करत असते. साईला ती आता समजवायचा प्रयत्न करत असते. पण सत्य परिस्थिती ही फक्त साईला तर माहिती असते ना, कारण रमा सध्या अक्षयकडे राहते. मग अक्षयसोबतच जर तिने राहायचा विचार केला असेल तर या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये येत असतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तो टाळायचा प्रयत्न करत असतो. इकडे मात्र आता पाहायला मिळतं की साई विचार करत असतो की आईने तर ही साडी वगैरे आणून दिली, पण ही साडी वगैरे मी रमाला देऊ शकत नाही. पण रमाशी मला या विषयावर बोलायलाच लागणार आहे, कारण जर आई आली तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. आईला कुठे माहिती आहे की रमा अक्षयकडे जाऊन राहते, तिला जर या गोष्टी कळतील तर या सगळ्याचा खूप जास्त त्रास होईल आणि म्हणूनच ना मला या गोष्टी तिला सांगायच्या नाही आहेत असा देखील आता साई जो आहे तो विचार करत असतो आणि या सगळ्या गोष्टी लपवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे रमा जी आहे ती मात्र एका जागेवर बसून विचार करत असते, कारण काल रात्री अक्षय जो आहे तो नशेच्या तंद्रीमध्ये रमाला तिच्यावर प्रेम आहे असं बोलला होता. पण आता काय खऱ्या गोष्टी आहेत या सगळ्याबद्दल सुद्धा रमाला जाणून घ्यायची उत्सुकता असते. म्हणजेच रमाला असं वाटत असतं की अक्षय जे काही बोलला ते दारूच्या नशेत बोललेला आहे, पण खरंच हे सगळं तो सत्यातही बोलेल का याचा विचार ती करत असते. तेवढ्यातच तिच्या बाजूला येऊन अक्षय उभा असतो. अक्षय जेव्हा तिच्यापर्यंत येतो तेव्हा अक्षयकडे रमा पाहत असते. तर अक्षय रमाला सांगतो की मी काल जे काही बोललो ते नशेत बोललो. त्यावर रमा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही जे काही बोललात ते नशेत बोललात, मी काही माझ्या मनाचा चुकीचा समज करून घेतलेला नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मला असं वाटत असेल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, पण माहिती आहे मला तुम्ही हे सगळं नशेमध्ये बोलला आहात असं देखील आता रमा अक्षयकडे पाहून बोलू लागते. आणि त्याच वेळेला आता अक्षय जो आहे तो रमाच्या जवळ गुडघ्यावर बसतो आणि अक्षय जो आहे तो रमाला म्हणत असतो की मी तुला काल जे बोललो ते नशेत बोललो, पण आता मी पूर्णपणे तुला शुद्धीच सांगत आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा अक्षय गुडघ्यावर बसून रमासमोर बोलू लागतो ना, तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती खूपच जास्त खुश असते.
कारण तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने घडतील आणि अक्षय अक्षरशः गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली देतोय हे तिच्यासाठी एक वेगळंच होतं आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त हॅप्पी होती आणि ती आता या सगळ्याचाच विचार करत होती आणि ती आता म्हणत होती की खरंच का ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का. तर अक्षय मात्र म्हणत असतो की हो, मी जे काही बोलतोय ते आता अगदी मनापासून बोलतोय, त्यामध्ये मी कोणतंही खोटं लपवत नाहीये. पण आता रमाच्या मागे जो आई आलेला असतो तर रमाने डोळे मिटलेले असतात, कारण तिला असं वाटत असतं की तिच्या समोर अक्षय येऊन उभा आहे आणि अक्षयने आपल्याला त्याचं प्रेम सांगितलेलं आहे. त्यामुळे रमाला आता या सगळ्या ज्या फिलिंग्स असतात त्या अनुभवायच्या असतात, म्हणून रमाने आता डोळे तर बंद केलेले असतात. पण जेव्हा ना रमा डोळे बंद करते ना तेव्हा रमाच्या समोर फक्त तेच दिसत असतं आणि त्यामुळेच ना रमा जी आहे ती खूप जास्त हॅप्पी असते. रमाला आता मागून साई येऊन विचारतो, तुम्ही लग्नासाठी तयार आहात का. त्यावर मात्र आता की हो, मी लग्नासाठी तयार आहे असं देखील आता सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टी अक्षयच्या समोर रमा बोलत असते, पण इकडे मात्र आता रमाला हे माहीत नसतं की तिच्या मागे साई आहे ते. मग साईला असं वाटतं की रमा आपल्यासोबत लग्नाला तयार आहे. तरीसुद्धा साई पुन्हा एकदा तिला विचारतो, रमा मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही लग्नासाठी तयार आहात का. तर रमा परत म्हणते की हो हो, मी लग्नासाठी तयार आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता साई रमाच्या खांद्यावर हात ठेवतो, कारण त्याच्यासाठी हे फिलिंग खूप जास्त वेगळंच होतं आणि आता रमा लग्नाला तयार झाली म्हणून तो खूप हॅप्पी असतो. मागून येऊन रमाच्या खांद्यावर हात ठेवतो. आता रमाला सुद्धा तिने केलेली चूक समजते, म्हणजेच तिने काय माती खाल्लेली आहे या गोष्टी आता तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळेच ना ती आता या सगळ्याचा विचार करत असते आणि त्यावेळेला तिच्या कळतं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे. दुसरीकडे अक्षय सुद्धा आता डोक्याला हात लावतो, कारण तो जे काही काल करून बसलेला होता त्यामुळे रमाने आता काय समज करून घेतलेला असेल याचाच विचार तो आता करत असतो. पण रमावर खरंच आपलं प्रेम आहे आणि आपण प्रेमच तर व्यक्त केलंय हेही त्याला कळत नसतं आणि त्यामुळे ना तो या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त विचार करत असतो. तर इकडे मात्र आता मालविका जी आहे अक्षयला सोडून जात असते, म्हणजेच ती आता अक्षयला म्हणत असते की आता मला या घरात नाही थांबायचं. इरावती तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. इरावती म्हणत असते की ऐक ना ग मालविका, अगं असं करू नकोस ना. पण आता मालविका तिला म्हणत असते की काय म्हणून इथे राहू, कारण इथे आता थांबण्यात कोणताही पॉईंट नाही आहे. कारण मी विचार केला होता की इथे थांबेन मी, पण हे सगळं काही अपेक्षेच्या बाहेर आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा घडतील त्या. मग आता मालविका सांगू लागते की माझ्यासोबत अक्षयरावांची 2दा एंगेजमेंट ठरली होती, पण ती एंगेजमेंट अचानकपणे कॅन्सल झाली. मग आता मी इथे का थांबू. अक्षयलाही ती विचारते, मी आता कोणत्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे थांबायचं आहे ते तुम्ही सुद्धा मला सांगा ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मी तर इथे थांबेन, पण यासाठी काहीतरी कारणं तर हवीत ना. जर काहीच कारण नसेल तर मी इथे थांबून उपयोग काय आहे, असा देखील विचार मालविकाच्या मनात असतो आणि मालविका याबद्दल अक्षयला विचारत असते. आणि जेव्हा मालविका अक्षयला या सगळ्याबद्दल विचारते तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो विचार करतो. पण आता अक्षयला रमाचं बोलणं देखील आठवत असतं, कारण रमाने सुद्धा अक्षयला सांगितलेलं असतं की तू मालविकासोबत लग्न करायला वगैरे तयार होतंय, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण एक गोष्ट तुला कळते का, तू या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट शिकतोयस का की रमा जी आहे ती थोडी वेगळी आहे. म्हणजेच रमाचं जे वेगळेपण आहे ते अक्षयला माहिती असतं, कारण रमा एका वेळी सगळ्याच गोष्टी हँडल करत असते. म्हणजे घर, त्याचसोबत आरोही आणि त्याचसोबत ती सुनेचं कर्तव्य आणि कामसुद्धा, हे सुद्धा आता अक्षयला माहिती असतं. पण ह्याच जबाबदाऱ्या मालविकाला जमतील हेही तितकंच खरं नाही आहे ना. कारण मालविका तर आता म्हणत होती की मी आरोहीसाठी आलेली आहे, पण आरोहीची किती काळजी घेते ती हे तर आता अक्षयने फर्स्ट डे पासून बघितलेलं होतं. जेवढी आरोही रमासोबत खुश असते तेवढी आरोही काही मालविकासोबत खुश नसते, हे सुद्धा आता अक्षयला कळत असतं. आणि त्याच वेळेला आता गाडीत रमाने जे काही अक्षयला सांगितलेलं असतं मालविकाबद्दल त्या सगळ्याचा आता अक्षय विचार करत असतो. पण तो आता हेही विचार करतो की आपल्यासाठी ही मुलगी इथे थांबली होती, मग आता आपण या मुलीला असंच वाऱ्यावरती सोडून द्यायचं का. म्हणूनच तो आता मालविकाकडे पाहत असतो आणि मालविकाकडे पाहून तो या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे
तो मात्र आता म्हणत असतो की काय चाललं आहे मला खरंच कळत नाही आहे, पण तुम्ही आता कुठेही जाऊ नका. मग आता इरावतीसुद्धा तेवढंच वेटीस धरून ठेवते आणि म्हणत असते की अरे तिच्यासोबत तुझी एंगेजमेंट दोनदा ठरली होती आणि अचानक कॅन्सल झाली आहे. ही एंगेजमेंट माझ्यामुळे नाही तर आत्या तुझ्यामुळे कॅन्सल झाली आहे. तू जे काही केलंस ना त्यामुळे. आता इरावती मात्र तोंड फिरवून उभी असते, पण अक्षय जो आहे तो इरावतीला म्हणतो की अगं आई हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे, कारण मला माहिती आहे ना, कारण मी तर विचारही केला नव्हता की या गोष्टी अशा सगळ्या घडतील, पण तुलाही माहिती आहे तू आईला त्या अडगळीच्या खोलीत बंद केलं आणि मग हे सगळं काही घडून आलं. मी तुला म्हणत होतो की विचारलेलं सुद्धा होतं की आईला कुठे ठेवलं आहेस, त्यावेळेला तू मला सांगितलंस की आई तुझ्या रूममध्ये आहे, पण नंतर कळलं की आई अडगळीच्या खोलीत होती. मग आई अचानक गायब झाल्यामुळे हा सगळा प्रसंग आला. हे जर तू केलं नसतंस तर तेव्हाच एंगेजमेंट झाली असती, असं देखील आता अक्षय जो आहे तो इरावतीला सांगू लागतो. इरावतीच्या चुका तो इरावती समोर मांडत असतो. इरावती मात्र आता तिला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नसतं, कारण तिलाही माहिती आहे की तिने सीमाला गायब केलेलं होतं आणि आता अक्षयचा तिच्यावरचा विश्वास उडालेला आहे. आणि त्याचसोबत रमाने सुद्धा म्हटलेलं आहे की जर आता तू पुन्हा चुका करशील तर तू माझ्या तावडीतून सुटणार नाही आहे. या गोष्टी देखील आता तिला आठवू लागतात आणि त्यामुळेच का होईना आता ती थोडं शांत असते. तर इकडे अक्षय जो आहे तो आता मालविकाला घर सोडून जाऊ नको म्हणून विनवणी करत असतो. तर मालविका म्हणत असते की मी आता कोणत्या अर्थाने या घरात राहायचं आहे ते तुम्हीच एकदा मला सांगा, कारण आता या घरात राहून आहे ना काही देखील उपयोग नाही आहे. पण आता मालविकाला अक्षय म्हणतो की नको, आरोहीसाठी तुम्हाला मी एक संधी देतो. आरोहीसाठी तुम्ही या घरात आलेला आहात ना, तर आरोहीसाठी या घरात थांबा. म्हणजेच आरोही तुम्हालाही माहिती आहे की लहान आहे, पण आरोहीला समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आरोहीसाठी या घरात थांबा. आरोहीसाठी स्वतःला सिद्ध करून दाखवा. एक बायको म्हणून तर दाखवताच आहात, पण एक आई म्हणून सुद्धा मला सिद्ध करून दाखवा, असं देखील आता अक्षयने म्हटलेलं असतं. त्यावर मात्र आता इरावती अक्षयला सांगत असते की ती इथे राहील हे सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, पुढच्या वीकमध्ये ना तुमची एंगेजमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट लग्नच होणार, चालणार आहे का तुला? तर अक्षय म्हणतो की हो चालेल ना, काही हरकत नाही आहे. आता अक्षयने सुद्धा या सगळ्याला होकार दिलेला असतो. त्यामुळे मालविका सुद्धा खूपच जास्त आता खुश असते. मालविका आता अक्षयकडे पाहत असते आणि अक्षयला म्हणते की थँक्यू अक्षयजी, तुम्ही मला पुन्हा एकदा ही संधी दिली ना, खरंच ना मी खूप जास्त हॅप्पी आहे. मी शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही या गोष्टी, पण मला ना आनंद झालेला आहे, कारण मलाही तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता आणि अशा पद्धतीने आता आपण एकत्र येऊ याबद्दल मी विचारही केला नव्हता, पण आता मला खूप बरं वाटतंय. दुसरीकडे आता साईने सुद्धा रमाबद्दल गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्यालाही वाटत असतं की रमा लग्नाला तयार आहे, म्हणून तो रमाला एकदमच जवळ घेतो. त्यावर आता रमालाही कळत असते की तिच्याकडनं काय मोठी चूक झालेली आहे आणि त्यामुळेच ना आता तो या सगळ्याचा विचार करत असतो. त्यालाही कळत असतं की नाही, आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या एकदमच भयंकर अशा आहेत आणि त्या करायला नको होत्या, पण आता या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं झालेल्या आहेत, आता त्यालाही काही अर्थ नाही आहे, काही उपयोग नाही आहे, हे सुद्धा आता रमाला कळून चुकलेलं असतं. रमा आता बाहेर जाऊन बसते आणि त्याच सगळ्या गोष्टीचा विचार करत असते, कारण तिने इमॅजिन केलेलं होतं की तिच्यासमोर अक्षय आहे, पण आता अक्षय नव्हता तर साई होता आणि साईसमोर तिने लग्नाची कबुली दिलेली होती. आणि त्यामुळेच ना आता साई या सगळ्याबद्दल फोन करून ना आपल्या आईला सांगतो की रमा लग्नाला तयार झाली आहे. त्यावर आईसुद्धा त्याला सांगते की रमा जर लग्नाला तयार झाली असेल ना तर रमाला पटकन जा आणि रमाला ती साडी आणि चुडा दे. मग आता साईने ठरवलेलं असतं आणि साई त्या पद्धतीनेच तिला ती साडी आणि त्यासोबत चुडा टेबलवर ठेवतो. मग आता इकडे रमा ही खूप जास्त हॅप्पी होते. रमाला असं वाटतं की हे सगळं अक्षयने केलेलं आहे. म्हणजे जेव्हा रमा केबिनमध्ये जाते ना तेव्हा तिला अक्षय तिथेच दिसतो आणि त्यामुळे ना तिचा हा समज होतो की अक्षयने जे आणलेलं आहे आणि त्याखालची जी चिठ्ठी ती सुद्धा आता रमा वाचते. आणि रमा जेव्हा ती साडी हातात घेते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि तिला कळतं की हे सगळं काही माझ्यासाठीच आहे आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी असते. तर दुसरीकडे मात्र तिला ती चिठ्ठी वाचून सुद्धा आनंद झालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.